मित्रहो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रहो, 20 मे 2024 रोजी मी मरण म्हणजे काय रे भाऊ या सदराखाली एक बातमी टाकली होती आणि या बातमीचं नाव होतं पब संस्कृतीचा नंगा नाच. आणि ही बातमी होती पुण्यातील कल्याणी नगर येथील. मित्रहो, त्याच बातमीच्या अनुषंगाने आजचा हा एपिसोड मी बनवत आहे. या बातमीमध्ये 20 तारखेला मी काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज मिळतायत. ती आता आपण पाहूया. कुणामुळे मिळतायत तेही आता आपण बघूया. चला तर खऱ्या अर्थाने आता आपल्या बातमीला सुरुवात करूया. मित्रहो, आपल्या घरातही असे अल्पवयीन पाल्य असतील, अल्पवयीन मुलं मुली असतील तर त्यांना कार चालवायला बिलकुलही परवानगी देऊ नका. आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. प्रशासन आहे, समाज व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे, ही त्यांच्या जाग्यावर असते. परंतु आपली काळजी ही आपणच घ्यावी लागणार आहे. त्यामुळं सावधान. अशा लहान मुलांना गाडी चालवायची परवानगी देऊ नका. 20 मेला जो मी एपिसोड टाकला होता त्यामध्ये एक प्रश्न असा होता की अल्पवयीन मुलाला कार चालवण्यासाठी आणि तीही रात्रीच्या वेळी त्यांच्या पाल्याने कशी परवानगी दिली. आणि मित्रहो, हा माझा प्रश्न अगदी बरोबर होता. त्याचं उत्तर आज मिळालेलं आहे. हे खरोखरच चुकीचं होतं. त्यामुळं घटना घडल्यानंतर या अल्पवयीन मुलाचे पाल्य वडील विशाल अग्रवाल हे फरार झाले. कारण त्यांना कल्पना होती पुढे काय होणार आहे ते. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी जो काही पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं त्याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने या विशाल अग्रवाल नावाच्या पाल्याला संभाजीनगरमधून अटक केली. नुसती अटक केली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून पोलीस कस्टडीमध्ये त्यांची रवानगी केली. फडणवीस साहेब आपल्या या कृतीमुळे हे एवढं सगळं फटाफट झालं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. अजून एक प्रश्न होता त्यामध्ये मित्रहो की या अल्पवयीन कार चालकाकडे कार चालवण्याचा परवाना होता का किंवा मद्यप्राशन करण्याचा परवाना होता का. तर त्याचं उत्तर होतं ते उत्तर आहे नाही. मित्रहो, 20 मेला मी दिलेल्या बातमीचा इम्पॅक्ट असेल यूट्यूबच्या माध्यमातून किंवा अनेक वर्तमानपत्रांनी ही बातमी लावून धरली त्याचा इम्पॅक्ट असेल किंवा गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही जोर लावला त्याचा परिणाम असेल. पण या प्रकरणातील बरेचसे गुंते या माध्यमातून उलगडत गेले हे मात्र खरं. अजून एक प्रश्न होता तो म्हणजे की या अल्पवयीन कार चालकाला कोर्टातून लगेचच जामीन मंजूर कसा झाला. तर मित्रहो, यामध्ये बाल न्याय हक्क मंडळाचा एक धक्कादायक रिपोर्ट आला आणि त्यामुळं बऱ्याचशा काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने फिरू लागल्या. आणि या बाल न्याय हक्क मंडळाला च्या निर्णयाला
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं किंवा लोकांसमोर त्यांनी अशी घोषणा केली की बाल न्याय हक्क मंडळाचा जो काही निर्णय आहे तो आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर दाद मागणार आहोत. देवेंद्र साहेब फडणवीस यांनी जो काही विश्वास दाखवला त्या विश्वासासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आपले खरोखर धन्यवाद. मित्र, अजून एक प्रश्न होता की रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पोलीस यांना मध्यरात्रीपर्यंत हे पब चालू असतात याची कल्पना नाही का? तर आपण ती नाही याच्यामुळे असं म्हणूया, परंतु वरून ज्या वेळेला आदेश आले त्यानंतर ती झापडं उघडली गेली आणि फटाफट 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 या सगळ्यावर कारवाई झाली. आणि हे काम केलं ते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी. फडणवीस साहेब, पुन्हा एकदा आणि शेवटचा तुम्हाला मी धन्यवाद देतो. मित्र हो, आता आजची बातमी आपण इथेच थांबूया. पुन्हा येतोय एक नवीन बातमी काहीतरी घेऊन लवकरच. तोपर्यंत दिलीप थोरात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्यामुळं सगळे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आता थांबूया इथेच. धन्यवाद.